महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी। खरं तर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला, त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना समाधान मिळालं असेल। शिवाय 2 दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्यानं पेरण्यांच्या कामांना वेग आला। पण यंदाच्या मान्सूनवर सुपर एल निनोचं सावट आहे, त्यामुळे मान्सून जरी राज्यभर पोहोचला असला तरी अपेक्षित पाऊस पडणार नाही। त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम आधीच संकटात सापडला। पावसाचाही अंदाज 90%वरच असल्यानं शेतीसाठी वेळेत आणि पुरेसं पाणी मिळेल का असे प्रश्न आधीच उपस्थित झाले। त्यातच आज IITM आणि भारतीय हवामान विभागाचा एक अहवाल पुढे आला। त्यानुसार राज्यातील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यांमध्ये अवर्षणाचं मोठं सावट आहे। इतकंच नाही तर 41 तालुक्यांमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे आणि हे प्रमाण शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय कमी मानलं जातं। वर्ष आहे, ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे, असा प्रयत्न चालला